आणखी एक महत्त्वाची बातमी, हिवाळी अधिवेशनाचं सूप उद्या वाजणार आहे। तर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज उद्या संपेल। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। मराठा आरक्षणाबाबत फक्त चर्चा होते, कृती दिसत नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खडसेंनी सरकारवर निशाणा साधलाय। आरक्षण कसं देणार याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही असं खडसे म्हणाले। बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना व्हायला हवी असं खडसे म्हणाले। दरम्यान किरकोळ कारणावरून खासदारांचं निलंबन करणं चुकीचं असं खडसेंनी म्हटलंय। आरक्षणाबद्दल सरकार गंभीर असं तुम्हाला वाटतं? मराठा आरक्षणाबद्दल सरकार नुसती चर्चा करत आहे आणि 2016 पासून 18 पासून आज आम्ही पाहतो आहोत की सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ हे वारंवार सांगताय, पण प्रत्यक्ष कृती त्या संदर्भामध्ये होत नाही आहे। आताही मराठा आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा झाली। मागच्या कालखंडामध्ये देवेंद्रजींनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्बंध सुप्रीम कोर्टात टिकला नाही। आता सुप्रीम कोर्टात का टिकला नाही याच्यापेक्षा आज महत्त्वाचं असं आहे की मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते आरक्षण जर राणे समितीने सांगितल्याप्रमाणे द्यायचं असेल किंवा जर द्यायची प्रामाणिक इच्छा असेल तर या सरकारला आता ते अधिकार राहिलेले नाही आहे। मागासवर्गीय आयोगाने राज्य सरकारच्या ते शिफारस करून केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाकडे पाठवायला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या मागासवर्गीय आयोगाने ज्या शिफारशी आहे त्या शिफारशी केंद्राच्या मंत्रिमंडळाकडे गेल्या पाहिजे आणि मंत्रिमंडळाने त्यांना मान्यता दिल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल। परंतु ही भूमिका स्पष्टपणे महाराष्ट्रातील सरकार मराठ्यांना समजून सांगत नाही आणि त्यामुळे आम्ही देऊ एवढ्यापुरतं मर्यादित आहे, पण कसं देणार, काय देणार, किती टक्के देणार, केव्हा देणार याबाबतची स्पष्ट भूमिका अजून तरी सरकारने जाहीर केलेली नाही। मला वाटतं की आज विधानसभेमध्ये त्यांचं स्टेटमेंट येईल, त्यावर याच्याबद्दल अधिक खुलासा करता येईल। 101 कॅमेरा पर्सन प्रेम मात्रेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर।